रमेश माधुरी खोलीत येण्याची वाट पाहत होता, पण ती मात्र गेलीच नाही. तो बाहेर आला, पण त्याला बाहेर ती कुठेही दिसली नाही. त्याने सगळीकडे पाहिलं, पण ती कुठेच दिसत नव्हती. शेवटी नाईलाजाने तो खोलीत जाऊन आडवा झाला. डोळे मिटताच त्या दिवशीचा माधुरीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोर आला आणि त्याच्या काळजात धस्स झालं. रात्रीचा काळोखा वाढला होता. घरभर शांतता पसरली होती. रमेश आपल्या खोलीत चुळबुळ करत होता. मधुरा अजयच्या खोलीत अंथरुणावर पडली होती, पण झोप काही येत नव्हती. अजयच्या श्वासाचा आवाज ऐकत ती नकळत त्याच्या केसातून हात फिरवत होती. अजय हलकेच हलला आणि म्हणाला, आई, नीट झोप येत नाही का तुला? मधुरा हलक्या आवाजात म्हणाली, नाही रे बाळा, फक्त थोडा विचार करत होते. अजयला सगळं समजत होतं, पण तोही न बोलता जवळ सरकला. आईच्या कुशीत डोकं ठेवून म्हणाला, आई, मला माहीत आहे, पण मी नेहमी तुझ्यासोबत आहे. काही होऊ देणार नाही. माधुरीने डोळे मिटून त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या केसावर पडले. अजय काहीच न बोलता तिचा हात धरून शांत झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी माधुरी लवकर उठून किचनमध्ये गेली. ती नेहमीसारखी कामाला लागली होती. रमेश उठला तेव्हा तिची चाहूल घेतली. तो बाहेर आला. दोघांची नजर जुळली. माधुरीने एक क्षणही न थांबता नजर बाजूला केली. रमेश किचनपर्यंत गेला. माधुरी, मला तुझ्याशी बोलायचं आहे. ती काहीच बोलली नाही. गॅसवरचं दूध बघत राहिली. माधुरी, प्लीज ऐक ना, मला सगळं समजावून सांगायचं आहे. तिने गॅस बंद केला. ओढणी नीट करून मागे सरकली आणि तटस्थ आवाजात म्हणाली, काय बोलायचं आहे? आता काय उरले बोलायला? रमेश गप्प झाला. त्याला शब्द सापडेनात. माधुरी म्हणाली, घरात सगळेजण आहेत. कृपया माझी काही कामं आहेत, बाजूला व्हा. रमेश अजून काही बोलायला गेला, पण तिच्या डोळ्यात पाहून त्याने शब्द गिळले. 2 दिवस असेच गेले. माधुरी तिचं सगळं काम नीटाने करत होती. सासू सासऱ्यांशी नेहमीसारखं बोलत होती, पण रमेशसमोर मात्र ती भिंत बांधून उभी राहिली होती. रमेशची अस्वस्थता वाढत होती. तो अजयलाही बोलला, अजय, आई खूप बदलली आहे रे. अजय थंड आवाजात म्हणाला, तुम्हीच कारण आहात त्याचं. तुम्हीच न सांगितलेल्या गोष्टी आता कशा सांगेन ती तुम्हाला. रमेश रागाने म्हणाला, काय बोलतोयस रे? अजय म्हणाला, जे खरं आहे ते. आईचं मन मोडलंय बाबा, तिला सांभाळा शक्य असेल तर. रमेश गप्प झाला. त्या रात्री रमेशने ठरवलं, तो माधुरीच्या खोलीबाहेर गेला. दार हलकं ठोठावलं. आवाज आला, कोण? रमेश म्हणाला, मी आहे. माधुरी दरवाजा उघडून सरळ बाजूला झाली. ती काही बोलली नाही. रमेश आत गेला. माधुरी, मला माफ करशील का? माधुरी नजरेतून नजर हटवत म्हणाली, माफीने सगळं बदलतं का? रमेश, माझी चूक झाली आहे, पण मी माझं घर सोडू शकत नाही. माझं हेच घर आहे. माझी आई बाबा, माझी मुलं, तू, हेच माझं सगळं आहे. माधुरी फुसफुसली, पण अजून कुठेतरी तुझं घर आहे ना रमेश? दुसरीकडे देखील तुझं कुटुंब आहे. मी काय, मी फक्त पैशासाठी राहते इथे की प्रेमासाठी? रमेश शांत झाला. त्याचं डोकं खाली गेलं. माझी चूक झाली माधुरी. मी तिच्याशी बोलतोय. सगळं संपवतो. मी तुला सोडू शकत नाही. माधुरी रडत म्हणाली, आणि मी किती वेळा स्वतःला संपवलं होतं आतून. माझं आयुष्य मी वाहिलं तुझ्यासाठी, या घरासाठी. कधी विचारलंस का मी कशी असते, कशी दिसते? कधी विचारलंस का मला काय हवं आहे? रमेशच्या डोळ्यात पाणी आलं. माधुरी, प्लीज. ती एकदम थांबली. डोळ्यातलं पाणी पुसलं. आवाज बदलून तटस्थ बोलली, झोपायला जा, सकाळी कामं आहेत. रमेश अजून काही बोलू शकला नाही. तो हळूच बाहेर गेला. रमेश बाहेर पडला. माधुरी मात्र खिडकीपाशी उभी राहिली. डोळ्यातून पाणी ओघळत होतं. तिने स्वतःशीच म्हटलं, मी तुला माफ करीन का रमेश? कदाचित एक दिवस, पण विसरू शकणार नाही, कधीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी रात्रीचा संवाद तसाच अपूर्ण राहिला होता. सकाळी रमेश नेहमीप्रमाणे उठून बाहेरच्या ओठ्यावर बसला होता. त्याच्या हातात चहाचा कप होता, पण तो तुटलेल्या नजरांनी समोरच्या आकाशाकडे पाहत होता. घरात माधुरी नेहमीप्रमाणे काम करत होती. अजयने तिला मदत केली. गुड्डी शाळेसाठी तयारी करत होती. रमेश मात्र माधुरीकडे पाहून गप्प बसला होता. माधुरीला सगळ्यांना कळू न देता आपलं मन सावरायचं होतं. तिने चेहऱ्यावर एक हलकं हसू आणलं, पण डोळ्यातल्या भावनेत बदल नव्हता. रमेशने सासूबाईंशी बोलायचं ठरवलं, म्हणजेच आपल्या आईशी.
तो त्यांच्या खोलीत गेला. आई, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आईने त्याच्याकडे पाहिलं. काय रे, बोल. रमेश थोडा गोंधळला. आई, मी मोठी चूक केली. आई घाबरली. काय झालं रमेश? खाली मान घालून बोलला. मी दुसरं लग्न केलंय 2 वर्षापूर्वी. आईवर वीज कोसळल्यासारखं झालं. तिचे डोळे पाणावले. काय बोलतोयस रमेश? माधुरीला माहीत आहे का? रमेश डोळे पुसत म्हणाला. हो, ती आली होती तिकडे. तिच्यासमोर सगळं उघडं झालं. आई ताडकन उठली. कसला घाणेरडं पाप केलंस रे? इतकी वर्ष ती बिचारी आपलं घर सांभाळते, तुझ्या म्हाताऱ्या आईबापांना लेकरांना सांभाळते. तिच्याशी असं केलं? रमेश गप्प बसला. आईचा आवाज भरून आला. तू मुलगा आहेस म्हणून सांगते, पण अश्रू पुसायचे असतात, ढकलायचे नसतात. माधुरीचं मन तू तोडलंस. त्या तुकड्यांना कोण जोडणार? रमेश पायापाशी बसला. आई, मला आता हे सगळं संपवायचं आहे. तिच्याशी मी काजलशी बोललोय, तिला सांगितले. आई थंड आवाजात म्हणाली. त्याला संपवून काय उपयोग? माधुरीच्या मनातील जखम भरते का? दुसरीकडे माधुरी आणि अजय आईला मदत करत होता. त्याला राहून राहून अपराधीपणा येत होता. आई, मला माफ कर. मी तुला पाठवलं नसतं तर. माधुरीने त्याच्या हातावर हात ठेवला. अजय, तू माझा मुलगा आहेस, माझा जीव आहेस. यात तुझी चुकी नाही. मी गेले म्हणून सगळं कळलं. हे बरं झालं. उशीर झाला असता तर अजून त्रास झाला असता. अजय डोळे पुसू लागला. माधुरी म्हणाली. बाळा, आपण काही गोष्टी हातातून जाऊ देतो, पण काही गोष्टी पुन्हा परत मागवू शकत नाही. विश्वास तुटला की तो पुन्हा बांधता येत नाही. पण मला या घरासाठी, तुमच्यासाठी उभं राहायला हवं. सगळे जेवण करून झोपायला गेले. रमेश मात्र माधुरीची वाट पाहत राहिला. तिने किचन आवरलं आणि बाहेर जायला निघाली तेव्हा रमेशने तिला थांबवलं. माधुरी, 1 मिनिट बस ना. माधुरी थांबली. शांतपणे त्याच्याकडं पाहिलं. काय हवंय? रमेश खाली मान घालत म्हणाला. माझी चूक झालीये, मला माफ करशील का? माधुरी हसली, पण ते हसू कडवट होतं. माफ? तू विचारतोयस म्हणून मी माफ करते, पण विसरू शकणार नाही. रमेश, मी इतकी वर्ष तुला, या घराला, तुझ्या आईबापांना सांभाळलं. पण मी तुझ्या मनात राहिली नाही. त्या स्त्रीत काय होतं जे माझ्यात नव्हतं? मी माणूस नाहीये का? रमेश गप्प झाला. माधुरी पुढे म्हणाली. मी काही म्हणणार नाही. तू तुझा निर्णय घे, पण मी माझा घेतलाय. रमेश घाबरून म्हणाला. कसला निर्णय? माधुरी थंडपणे म्हणाली. मी इथल्या जबाबदाऱ्या निभावणारच आहे. तुमची आई बाबा, माझी मुलं, हे माझं घर आहे. पण तू मला पत्नी म्हणून गमावलं. मी आता केवळ हक्काची नाही. रमेशचे डोळे भरले. माधुरी ती थांबवते. रमेश, मला आता बोलायचं नाही. झोपायला जा. अजय दरवाजाच्या फटीतून आईबाबांचं बोलणं ऐकत होता. त्याला आईवर अभिमानही वाटला आणि काळजीही. गुड्डी मात्र आईजवळ येऊन बिलगली. आई, तू रडू नकोस. माधुरी तिच्या केसातून हात फिरवत म्हणाली. नाही ग माझी सोनू, आई रडत नाही. आई फक्त आता मजबूत होईल. अजय आईकडे पाहत होता. त्याला आईचा तो संयमाचा चेहरा वेगळाच दिसत होता. आई आता बदलली होती. रमेशची झोप उडाली होती. त्याला आपल्या पावलांचा आवाज ऐकू येत होता. तो सगळ्या घरात भटकत राहिला. एकेका खोलीत डोकावून पाहत होता. आई बाबा शांत झोपले होते. अजय, गुड्डी आईभोवती झोपलेले होते. आता फक्त तो एकटा होता. माधुरी रात्री खिडकीतून बाहेर पाहत बसली होती. तिनं स्वतःशीच फुटफुटलं. आता स्वतःसाठी जगायला शिकायचं. फार झालं दुसऱ्यांसाठी. तिच्या डोळ्यात अजून पाणी होतं, पण तो अश्रू आता कमकुवतपणाचा नव्हता, तो ठाम निर्णयाचा होता. माधुरीने ठरवलं की ती गावातल्या शाळेत नोकरी करणार. तिला तिचं आयुष्य आता नव्याने सुरू करायचं होतं. पण सोबत जुनं सगळं सोडणंही सोपं नाहीच. पण प्रयत्न केला तर ते कठीणही नाही. त्याच वेळेस गावातील शाळेत एक शिक्षिकेची जागा निघाली होती. माधुरीने अर्ज केला. अजयने तिचा फॉर्म भरायला मदत केली. गुड्डीने तर मोठ्या अभिमानाने शाळेत सांगितलं, माझी मम्मा आता टीचर होणार. माधुरी मनात गोंधळली होती. 20 वर्ष घर, शेती, सासू सासरे, नवरा, मुले यांच्यात गुंतलेली ती आता वर्गात जाऊन शिकवायचं. पण तिने स्वतःला बजावलं. हे माझ्यासाठी आहे, माझ्या जगण्यासाठी. एका रात्री सगळं आवरून माधुरी बाहेर ओट्यावर थंडगार वाऱ्यात बसलेली.
रमेश तिच्या शेजारी सावधपणे येऊन बसला. माधुरी, एक वेळ बोलू दे. ती काहीच न बोलता शांत बसली. तू शाळेत जाऊन नोकरी करणार आहेस म्हणे? माधुरी, हो. रमेशने आपले डोळे खाली केले आणि म्हणाला, मी काही म्हणणार नाही. मला फक्त एवढं सांगायचं होतं की तुला काही लागलं तर मला सांग. माझी जबाबदारी आहे ना? माधुरीने त्याच्याकडे बघितलं. माझ्या जबाबदाऱ्या मी पाहते. तुझी जबाबदारी तुझ्या निवडलेल्या माणसासाठी ठेव. रमेशच्या चेहऱ्यावर रक्त उतरलं. तो काहीच बोलू शकला नाही. माधुरी एक दिवस सासूबाईसमोर बसली. आई, मी शाळेत जायचं ठरवलंय. घरकाम मी पाहत राहीन, पण थोडा वेळ बाहेर जाईन. सासूबाईंनी तिचा हात हातात घेतला. इतकी वर्ष माझ्यासाठी, माझ्या घरासाठी केलंस, आता स्वतःसाठी कर. माधुरीचे डोळे पाणावले. आई, चल रडू नकोस. मी अजून जिवंत आहे मदत करायला. नोकरीचा पहिला दिवस. गावातील छोटी प्राथमिक शाळा. माधुरी साडी नेसून, केस व्यवस्थित बांधून, कपाळावर कुंकू लावून गेली. शाळेचे हेडमास्तर म्हणाले, ताई, तुझा इंटरव्ह्यू झाला. सगळं नीट आहे. उद्यापासून वर्गात या. माधुरीचं मन धडधडत होतं, पण ती घरी आली आणि अजयला सांगितलं, बाळा, मला नोकरी लागली. अजय तिच्या पायाला स्पर्श केला. गर्व आहे मम्मा. गुड्डीने उड्या मारल्या. शुभम शांत होता, पण त्याने आईला मिठी मारली. गावात कुजबूज सुरू होती. अगं, रमेशची बायको शाळेत जाऊ लागली. काय हौस आली आता. घरात काही झालंय म्हणे. माधुरीच्या कानावर पडायचं, पण ती थांबत नसे. एका दिवशी बाजारात तिला सखी भेटली. माधुरी, लोक काय काय बोलतायत ग? माधुरीने शांतपणे उत्तर दिलं, लोक बोलणारच, पण मी माझ्यासाठी काम करते. त्यांना हवं ते बोलू दे. त्यांच्या बोलण्याने मला काही फरक पडत नाही. रमेश शेतावरून दमून यायचा. हे त्याचं रोजचंच रुटीन झालं होतं. घरात आई बाबा शांत, मुले त्यांच्या अभ्यासात. माधुरी येई, हातपाय धुवून चहा घेई, पण रमेशकडे न बघताही मुलांशी गप्पा मारी. रमेशच्या मनात जळजळती. आता माझ्याशी बोलत नाही, हसत नाही, काही मागत नाही. त्याला आठवायचं, ती कधी त्याच्यासाठी कांदेपोहे करून ठेवायची, पाणी समोर ठेवायची, केसांना तेल लावायची. आता तो फक्त पाहत राहायचा. रमेशची आई रमेशला समजावते, अरे मुला, का असं केलंस? ती बिचारी बदललीय. तू तिला परत आणू शकशील का? रमेश म्हणायचा, आई, ती मला माफ करणार नाही. मी तिचा विश्वास संपवला. आई डोळे पुसायची. माझं म्हातारपण बघवत नाही. मला तिचं दुःख जास्त लागतं. माधुरी वर्गात मुलांना शिकवताना ती मुलांना छान गोष्टी सांगायची. ती मुलांना म्हणायची, मुलांनो, जगात सगळ्यात मोठं शौर्य म्हणजे खरं राहणं. सगळ्यात मोठा गुण माणसाची इज्जत राखणं. मुलं दंग होऊन ऐकत. ती वर्गातून घरी येताना विचार करायची, मी आता माझी ओळख शोधते. अजय कॉलेजला जायचा, आईची काळजी घ्यायचा. मम्मा, तुला काही नको का? नाही रे राजा, तू बघ आपलं. पण अजयचं लक्ष तिच्या डोळ्यात असे. कधी कधी रात्री तिला पाणी देऊन म्हणायचा, आई, मी आहे ना. गुड्डी आईसारखी होत होती. ती आईच्या केसात फुलं खोवायची. मम्मा, तू खूप सुंदर आहेस. माधुरी हसायची, माझी गोड पोर. अजय आईशी कमी बोलत, पण एक दिवस अभ्यास करता करता म्हणाला, आई, मी मोठा झालो की तुला काम करू देणार नाही. माधुरीचे डोळे पाणावले. रमेश दिवसेंदिवस खचून जात होता. काजल ही त्याला सोडून गेली होती. ती म्हणाली होती, तुझ्या खोट्या गोष्टींचा मला कंटाळा आला. रमेशकडे काहीच नव्हतं सांगायला. रोज रात्री तो खिडकीतून बघायचा. माधुरी देवासमोर दिवा लावताना, मुलांना अभ्यास सांगताना. त्याला कळायचं, हे घर तिचं आहे, मी इथला पाहुणा झालोय. माधुरी देवासमोर हात जोडून म्हणते, देवा, माझं मन मोडलंय, पण मला मोडू देऊ नकोस. माझा संसार मला मिळाला नाही, पण माझी ओळख मला मिळू दे. माधुरी म्हणाली, बाळा, मला मदत नको, तू अभ्यास कर. अजय शांत झाला. त्याला आईचं ते हसणं खोटं वाटलं. गुड्डी धावत आली, मम्मा, माझे केस बांध. माधुरी तिच्या केसाची वेणी घालत म्हणाली, किती गोड केस झालेत ग तुझे. आज ना आपण मस्त चमचमीत मिसळ करू. शाळेतून आल्यावर गुड्डी खुश झाली. अजय मात्र दुरून बघतो. आईची हलकीशी जाड झालेली मान, डोळ्याखालचे काळे वर्तुळ, ओठावर जमलेलं खोटं हसू, त्याला सगळं दिसत होतं.
रमेश ओट्यावर बसलेला. सासूबाई बाहेर आल्या. काय रे, शांत का बसलास? रमेश म्हणाला, आई, मी मोठा गुन्हा केलाय, मला माफ कर. आईने थोडा वेळ त्याच्याकडे पाहिलं. तू मलाच का सांगतोस? माधुरीला सांग, तिच्याशी बोल. तिचं मन जिंकलंस तर मी काही बोलणार नाही. रमेश गप्प झाला. शाळा, अभ्यास, घरकाम सगळं चालू होतं, पण आता माधुरीचा आवाज हलका बदलला होता. तिच्या आदेशात एक थंडपणा होता. अजय, वेळेवर खा. गुड्डी, गृहपाठ व्यवस्थित कर. अजय, अभ्यासात लक्ष दे. ती प्रेमळ बोलायची, पण तिच्या आवाजातल्या नरमतेत थोडा अंतर पडला होता. रात्रीचं जेवण सगळं तयार होतं. माधुरीने सगळ्यांना वाढलं. शेवटी रमेशकडे पाहून म्हणाली, तुला आणखी काही हवं आहे का? रमेश गडबडून गेला. नाही. माधुरी ती फक्त मान हलवून पुढे गेली. सगळ्यांची जेवणं झाल्यावर ती किचन आवरायला गेली. रमेश तिच्या मागे किचनमध्ये गेला. माधुरी, माझं एकदा ऐकशील का? ती थांबली, पण वळली नाही. बोल, मला एक संधी दे. आपण सगळं नव्याने सुरू करू. माधुरी फुसफुसली. संधी? मी 20 वर्ष दिली होती रमेश. आता मी फक्त माझ्यासाठी जगायचं ठरवलंय. रमेश हताश झाला. अजय रात्री आईजवळ बसला होता. आई, तू खूप बदलली आहेस. माधुरी त्याच्याकडे पाहून हसली. अजय, बदलावं लागतं, नाहीतर लोक आपल्या डोळ्यात बघून खोटे बोलतात. अजय म्हणाला, तुला पुन्हा हसताना बघायचं आहे आई मला. माधुरी म्हणाली, हसेन रे, पण आता असं हसू नसेल जे फक्त लोकांसाठी असतं. माझ्यासाठी हसेन. रमेश हे सगळं पाहत होता. त्याला दिसत होतं ती आता त्याच्यासाठी नव्हे, स्वतःसाठी उभी राहते. त्याने मनात विचार केला, मी तिला गमावलंय, कदाचित कायमचं. मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या कथेला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्यावेळेस नवीन व्हिडिओ टाकेल त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.